संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची 650वी जयंती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। या जयंतीनिमित्त देशभरात राबवल्या जाणाऱ्या समरसता संकल्प अभियानाअंतर्गत संत रोहिदास महाराजांची जन्मभूमी वाराणसी येथून आलेल्या पवित्र मातीच्या कलशाचे पूजन व भव्य शोभायात्रा मिरजेत मोठ्या जल्लोषात पार पडली। सांगली वेस येथील विठ्ठल मंदिर परिसर इथं वाराणसीवरून आलेल्या पवित्र मातीच्या कलशाचं विधिवत पूजन करण्यात आले। समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा जागर करत वाद्यांच्या गजरात आणि जयघोषातून शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या कार्यक्रम प्रसंगी भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नितेश कांबळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे, महिला व बाल कल्याण सभापती बाणू जमादार, बाळासाहेब होनमोरे, नगरसेवक गणेशदादा माळी, मोहन वाटवे, दयानंद खोत, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, डॉक्टर महेश कुमार कांबळे, बाबासाहेब नाना सातपुते, रुपाली देसाई, रुपाली गाडवे, आकाराम उर्फ पप्पू कोळेकर, डॉक्टर हेमराज सातपुते, सरदार सातपुते, अभिजित आठवले, प्रभाकर नाईक, नितेश कांबळे, संघर्ष सातपुते, राजू सातपुते, अमर सूर्यवंशी, दिलीप सातपुते, श्याम भंडारे, भानुदास सातपुते, योगेश सातपुते, संदेश सातपुते, शंभू आंबळे, अनिता वाघ, लक्ष्मी सातपुते, बनुबाई सातपुते, सुनीता सातपुते, राजश्री सातपुते, भास्कर सातपुते, अतुल वाघ यांच्यासह चर्मकार समाज आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांना संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे फोटो वाटप करण्यात आले। दरवर्षी संत रोहिदास महाराजांची जयंती अशाच भक्ती भावनेनं आणि मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल। संत रोहिदास महाराजांनी दाखवलेला समता व मानवतेचा मार्ग सर्वांनी आपल्या आयुष्यात अंगीकारावा असा संदेश आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिला। गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला। आज श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या 650व्या जयंती निमित्त आज आपल्याकडे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सद्गुरूंनी आपल्याला खूप मार्गदर्शन केलं, समाजाला चांगलं सांगितलं। मन में चंगा तो पटोरी में गंगा, असे बरेच चांगले उपदेश केले आपल्याला। त्या माध्यमातून आपण सगळे समाजाचे लोक, फक्त तेच आंबाळ होते म्हणून चर्मकाची मुलं आम्ही आलो असं नाही, पण सगळ्या समाजाचे लोक इथं सगळे एकत्रित झालेले। आज सुरुवात केली आपण आता एक जयंती साजरी करायची, आणि ही जयंती कायमस्वरूपी चालू राहील। सद्गुरूंची आठवण, सद्गुरूंचं प्रेम, सद्गुरूंचे आशीर्वाद सगळ्यांना मिळतील, त्या पद्धतीनं हे कार्यक्रम वर्षोवर्षी व्हावे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी पुऱ्या ताकदीनं, आत्मविश्वासानं सद्गुरूंचं दर्शन घ्यावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावे। ही रॅली आता निघेल, रॅलीनंतर सगळे मंदिरात येतील। मंदिरात कलश जो वाराणसीवरून एक सगळ्या देशभर हा कार्यक्रम चालू आहे, त्यामध्ये महाराष्ट्र पण चालू आहे। वाराणसीला जिथं सद्गुरूंचा जन्म झाला तिथून त्या कलशामध्ये तिथली माती आलेली आहे आणि त्या मातीचं पूजन होत आहे। आणि हे कलश प्रत्येक तालुक्यात जाणार आहे, प्रत्येक राज्यात गेले, प्रत्येक जिल्ह्यात गेले आणि प्रत्येक तालुक्यात जाणार आहे। त्या माध्यमातून पूजन हे होणार आहे। त्या दृष्टिकोनातून आज आपण रॅली झाल्यानंतर कलश हा आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये आपण ठेवला जाईल आणि त्या विठ्ठल मंदिराच्या कलशाचं सगळ्यांनी पूजन करायचं, दर्शन घ्यायचं। दर्शन घेतल्यानंतर आज आम्ही सगळ्या नियोजकांनी एक सद्गुरूंची एक फोटो कॉपी, जे दर्शन घ्यायला येतील लाईन मध्ये शिस्तीमध्ये, त्यांना एक फोटो कॉपी, अशा फोटो कॉपी आपण सगळ्यांना आणलेल्या आहेत। ते फोटो कॉपी आपण घ्यायचे, चांगली फ्रेम करायचे आहेत आणि फ्रेम करून आपल्या घरामध्ये त्याचं पूजन कायमस्वरूपी आपण ठेवायचं आहे। ह्या दृष्टिकोनातून त्या कॉपी वाटल्या जातील। नंतर आपला प्रसाद होईल आणि प्रसाद नंतर दीपज्योत होईल, दीपज्योत आपण करतो, दीपज्योत झाल्यानंतर मग प्रसाद होईल। हा प्रसाद नंतर हा कार्यक्रम संपेल। संत शिरोमणी रोहिदास महाराज की जय। संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने देशभरामध्ये संतांचे पवित्र माती कलश यात्रा सुरू केलेली आहे। समता सरता संकल्प यात्रा ही सन्मान्य रवींद्रभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे। आज सन्मान्य मिरजेचे लाडके आमदार सन्मान्य सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल रुक्मिणी मंदिर सांगली वेस यांच्या इथून मंदिरापासून आज मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे। या कार्यक्रमासाठी सर्व समाजाचे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। या कार्यक्रमामध्ये दीप रम्य सोहळा असा आयोजित केलेला आहे।
तसंच लाइटिंगची भव्य अशी व्यवस्था, महिलांची संख्या ही खूप जास्त होती आजच्या कार्यक्रमासाठी. या कार्यक्रमासाठी सर्व समाजानं उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. हा कलश मिरवणूक होऊन मिरज शहरातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. तर सर्व भाविक भक्तांनी याच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे 650व्या जयंतीनिमित्त वाराणसीच्या या पवित्र भूमीतून ते मातीचा कलश आलेला होता. संभाजीनगर येथे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रभाऊ चव्हाण यांच्या शुभ हस्ते या कलशाचं वितरण प्रत्येक जिल्हा अध्यक्षाच्या हस्ते केलं होतं. त्यानंतर ते प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचं वितरण आणि घरोघरी त्याचं पवित्र पोचावं या उद्देशानं भारतीय जनता पार्टी यांनी हा यात्रेची संकल्पना सुरू केलेली आहे. असं संतांचं म्हणणं होतं की मन चंगा तो कटोती में गंगा. या उद्देशानं आज हा संकल्प सुरू केलेला आहे. मन पवित्र असेल, स्वच्छ असेल तर कोणत्याही आपल्याला कधीही अडचण येत नाही. या उद्देशानं आज या मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे.